योग्य आहार आणि दिनचर्या याबाबत आयुर्वेदात अनेक मार्गदर्शन तत्त्वे सांगितली आहेत, जी पाळल्यास शरीराचे संतुलन राखता येते आणि आरोग्य सुधारते. पाणी फक्त तहान लागेल तेव्हाच प्यावे असं आयुर्वेद सांगतो. आणि अति पाणी पिणे किंवा गरज नसताना पाणी घेणे पचनावर विपरीत परिणाम करू शकतो. उपवासाचा अर्थ हा केवळ साबुदाणा, शेंगदाणा, वरी, दही यासारखे पदार्थ खाणे नसून पचनसंस्थेला विश्रांती देणे हा खरा उपवास आहे. त्यामुळे अन्न न खाता लंघन करणे अधिक उपयुक्त ठरते. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात. दुपारी 12 वाजेपर्यंत आणि रात्री 8 वाजेपर्यंत भोजन करणे उत्तम असते. रात्री उशिरा जेवल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम आरोग्यावर होतो. प्रत्येक जेवणानंतर शतपावली करणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे अन्न पुढे सरकते आणि पचनक्रिया सुधारते. हे व्यायाम नसून पचनास मदत करण्यासाठी एक सवय आहे. लोणची, पापड, अति तिखट, तेलकट आणि खारट पदार्थ टाळावेत, कारण ते शरीरातील पित्तवृत्तीला कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी दही खाणं टाळावे, कारण ते पचनासाठी जड असून सर्दी आणि खोकला असे त्रास निर्माण करू शकते. दररोज किमान 45 मिनिटं चालण्याचा व्यायाम करावा. व्यायामाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि नियमित केल्यास आरोग्य सुधारते. मधल्या वेळेत भूक लागल्यास ऋतूनुसार फळे, राजगिऱ्याचा लाडू, साळीच्या लाह्या किंवा खजूर खाणे चांगले असते. बिस्किट, फरसाण, शेव आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत, कारण त्यात पचनास अडथळा आणणारे घटक असतात. स्थानिक फळं आणि भाज्या खाणं अतिशय फायदेशीर ठरतं, कारण त्या परिसरातील हवामान आणि शरीराच्या गरजा लक्षात घेऊन निसर्गाने त्या उपलब्ध करून दिलेल्या असतात. फळं नेहमी स्वतंत्र खावी. ती दूध किंवा दह्यात मिसळून खाल्ल्यास त्याचा मूळ गुणधर्म बदलतो आणि ते पचनास अधिक विपरीत परिणाम करतात. तूप हा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या आहारात 2 चमचे तूप असणे आवश्यक आहे, कारण तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही, उलट पचन सुधारते. शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना अडथळा आणू नये. संडास, लघवी, उलटी, शिंक यांसारखे वेग दडपल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात लोणच्याचे सेवन टाळावे, कारण त्यात मीठ, तेल आणि तिखटामुळे रक्तस्राव वाढू शकतो. दूध आणि फळे एकत्र खाणे टाळावे, कारण ते विरुद्ध आहार मानले जातात आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. आहाराच्या सवयीमध्ये अतिरिक्तपणा टाळावा. कधीही पोटभर जेवू नये. थोडीशी जागा मोकळी ठेवावी, त्यामुळे पचनसंस्थेवर मदत होते. वय, वजन, प्रक्रिया, आधीचे आजार, नाडी परीक्षण यानुसार उपचार आणि आहारामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या या तत्त्वांचे पालन केल्यास शरीराचे संतुलन टिकून राहते आणि दीर्घकालीन आरोग्य लाभते. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.